SDG व्हिडिओज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओज मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्या माहितीप्रमाणे 13 सप्टेंबर 2020 या रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे आणि यासाठी MPSCची तयारी करणारे सर्वच विद्यार्थी अतिशय जोमाने अभ्यासाला लागले असतील. तर त्यांच्यासाठी मी हा एक माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे. यामध्ये आपल्याला भूगोल या विषयाचा मिश्रित प्रश्नांच्या स्वरूपाचा 100 प्रश्नांचा प्रश्नसंच मिळणार आहे, ज्याची तुम्हाला MPSCसाठीच नाही तर कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी नक्कीच मदत होईल. तर मग चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना लागणाऱ्या नदी खोऱ्यांचा योग्य क्रम कोणता? त्याचं उत्तर आहे सावित्री, भीमा, सीना आणि वैनगंगा. प्रश्न क्रमांक 2. उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा क्रम कोणता? त्याचं उत्तर आहे सावित्री, भारजा, जोग आणि वाशिष्ठी. प्रश्न क्रमांक 3. उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांचा क्रम कोणता? याचं उत्तर आहे भाटघर, कन्हेर, कोयना, राधानगरी. प्रश्न क्रमांक 4. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर अधिक असण्याचे कारण काय आहे? तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी स्थलांतर केले असल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये लिंग गुणोत्तर हे अधिक आहे. प्रश्न क्रमांक 5. पश्चिमेकडे वाहणाऱ्या कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा क्रम कोणता? त्याचं उत्तर आहे वैतरणा, उल्हास, सावित्री, वाशिष्ठी आणि शास्त्री. प्रश्न क्रमांक 6. 12 जुलै 1961 रोजी पुण्यातील कोणते धरण फुटून मोठी हानी झाली होती? तर ते धरण होते पानशेत. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर रांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम कोणता? याचं उत्तर आहे महादेव डोंगर, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर, सातमाळा डोंगर, गाळण्याचे डोंगर आणि सातपुडा डोंगर. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? त्याचं उत्तर आहे पश्चिम घाट. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात अग्रेसर असलेला विभाग कोणता? त्याचं उत्तर आहे विदर्भ आणि मराठवाडा. प्रश्न क्रमांक 10. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश हा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्याचं उत्तर आहे पर्जन्य छायेचा प्रदेश. प्रश्न क्रमांक 11 मध्ये थंड हवेचे ठिकाणे दिले आहेत. ते थंड हवेचे ठिकाणे कुठल्या जिल्ह्यात येतात हे इथे सांगायचे आहे. तर चिखलदरा थंड हवेचे ठिकाण येतं अमरावती जिल्ह्यात. भंडारदरा हे येतं अहमदनगर जिल्ह्यात. म्हैसमाळ येतं औरंगाबाद जिल्ह्यात. तोरणमाळ येतं नंदुरबार जिल्ह्यात. तर माथेरान आहे रायगड जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 12 मध्ये औष्णिक विद्युत प्रकल्प दिले आहेत आणि आपल्याला त्यांच्या क्षमता सांगायच्या आहेत. तर चंद्रपूर या औष्णिक विद्युत प्रकल्पाची क्षमता आहे 2340 मेगावॅट. भुसावळमध्ये असणाऱ्या पोखरी या औष्णिक विद्युत प्रकल्पाची क्षमता आहे 1420 मेगावॅट. खापरखेडा याची क्षमता आहे 1340 मेगावॅट. तर परळी वैजनाथ या विद्युत प्रकल्पाची क्षमता आहे 1130 मेगावॅट. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? त्याचं उत्तर आहे चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 14. पवन ऊर्जा निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? भारतामध्ये पवन ऊर्जा निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो, तर प्रथम क्रमांक लागतो तामिळनाडूचा. प्रश्न क्रमांक 15. इथे आपल्याला 2 विधाने दिली आहेत. यामध्ये कुठलं विधान बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पहिलं विधान आहे महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा सर्वाधिक आहे. तर दुसरं विधान आहे पूर्व पश्चिम विस्ताराच्या तुलनेने महाराष्ट्राचा दक्षिणोत्तर विस्तार अधिक आहे. तर यामध्ये विधान 1 हे बरोबर आहे, तर विधान 2 म्हणजेच ब हे चूक आहे. कारण महाराष्ट्राचा
पूर्व पश्चिम विस्तार हा दक्षिणोत्तर विस्ताराच्या तुलनेने अधिक आहे. प्रश्न क्रमांक 16. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनांमधील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष कोणता? याचं उत्तर आहे सागवान. प्रश्न क्रमांक 17 मध्ये आपल्याला विजेचा वापर दिलेला आहे, त्या अनुषंगाने येणारे जिल्हे आपल्याला सांगायचे आहेत. दरडोई घरगुती विजेचा सर्वात जास्त वापर असणारा जिल्हा आहे बृहन्मुंबई. दरडोई कृषीसाठी विजेचा सर्वात जास्त वापर असणारा जिल्हा आहे सांगली. दरडोई औद्योगिक विजेचा सर्वात जास्त वापर असणारा जिल्हा आहे रायगड. तर दरडोई कृषीसाठी विजेचा सर्वात कमी वापर असणारा जिल्हा आहे ठाणे. प्रश्न क्रमांक 18. चंद्रपूर जिल्ह्यात नसलेले तळे कोणते? याचं उत्तर आहे नवेगाव. अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याला प्रत्येक जिल्ह्यांमध्ये असलेल्या तळ्यांची माहिती असणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 19 मध्ये काही पिके दिली आहेत आणि आपल्याला त्यांच्या जाती सांगायच्या आहेत. तर टोमॅटोची जात आहे धनश्री, वांग्यांची जात आहे मांजरी गोटा, आल्याची जात आहे कालिकत, तर कारल्याची जात आहे कोकणतारा. प्रश्न क्रमांक 20. कोकणात मासेमारी व्यवसाय वाढण्यास कारणीभूत असलेले घटक कोणते? तर कोकणामध्ये मासेमारी व्यवसाय वाढण्यास कारणीभूत असलेले महत्त्वाचे 3 घटक आहेत. त्यातील पहिला घटक आहे येथे विस्तीर्ण समुद्रबूड आहे, दुसरा आहे सहकारी संस्था, तर तिसरा आहे सरकारी आधार. प्रश्न क्रमांक 21. कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो? याचं उत्तर आहे नॅशनल हायवे 17 म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 22. नकाशात दाखविलेल्या प्रदेशात कोणत्या धातूचे केंद्रीकरण झाले आहे? याचं उत्तर आहे बॉक्साईट. प्रश्न क्रमांक 23 मध्ये काही पर्यटन स्थळे दिली आहेत आणि ते कुठल्या जिल्ह्यात येतात हे आपल्याला सांगायचे आहे. तर राजापूर हे पर्यटन स्थळ येतं रत्नागिरी जिल्ह्यात, शिवापूर येतं पुणे जिल्ह्यात, मांढरदेव हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे, तर हाजी मंगल आहे ठाणे जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 24. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व 7 कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात? तर ते शहर आहे नागपूर. नागपूर या शहरामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 आणि 7 एकमेकांना छेदतात. प्रश्न क्रमांक 25. अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे कुठल्या जलविद्युत प्रकल्पास संबोधले जाते? त्याचं उत्तर आहे कोयना. कोयना या जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 26. मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर कोणते? तर त्याचं उत्तर आहे न्हावाशेवा. हे नवी मुंबईमध्ये विकसित करण्यात आलेले बंदर आहे. प्रश्न क्रमांक 27. कोणते औष्णिक केंद्र बंद करण्यात आलेले आहे? याचं उत्तर आहे चोला. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रातील कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? याचं उत्तर आहे वैनगंगा. प्रश्न क्रमांक 29. रेड्डी बंदर हे कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? याचं उत्तर आहे लोह खनिज. रेड्डी बंदर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 30. तुर्भे येथील भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा ही उभारण्यास कोणत्या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे? याचे उत्तर आहे ब्रिटन. ब्रिटन या देशाचे तांत्रिक सहकार्य घेऊन भारतामधली पहिली अणुभट्टी अप्सरा ही तुर्भेमध्ये उभारण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 31 मध्ये काही धबधबे दिले आहेत, त्यांची आपल्याला ठिकाणे सांगायची आहेत. तर सौताडा धबधबा आहे तो बीड जिल्ह्यामध्ये, रंधा धबधबा आहे अहमदनगर जिल्ह्यात, मार्लेश्वर हा धबधबा आहे रत्नागिरी जिल्ह्यात, तर ठोसेघर हा धबधबा आहे सातारा जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 32 मध्ये आपल्याला काही पर्यटन स्थळे दिली आहेत आणि तेथील प्रसिद्ध ठिकाणे आपल्याला सांगायचे आहेत. तर महाबळेश्वरमधला लिंगमाळा धबधबा हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. लोणावळ्यामध्ये तुंगारली सरोवर हे प्रसिद्ध ठिकाण आहे. पन्हाळा या पर्यटन स्थळावर तबक उद्यान हे प्रसिद्ध ठिकाण आहे. तर चिखलदरा येथे गाविलगड किल्ला हे प्रसिद्ध ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 34 मध्ये लिंग गुणोत्तर दिले आहे आणि त्यांचे आपल्याला जिल्हे सांगायचे आहेत.
तर नाशिक जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर आहे 927. सिंधुदुर्ग या जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर आहे 1079. रत्नागिरी जिल्ह्याचं आहे 1136. तर नागपूर जिल्ह्याचं आहे 932. प्रश्न क्रमांक 34 मध्ये काही जिल्हे दिले आहेत आणि त्या जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध असलेले डोंगर आपल्याला सांगायचे आहेत. सूरजगड डोंगर येतात गडचिरोली जिल्ह्यात, वेरूळ डोंगर येतात औरंगाबाद जिल्ह्यात, गाळणा डोंगर येतात धुळे जिल्ह्यात, तर मुदखेड डोंगर येतात नांदेड जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 36. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पासंबंधी योग्य असलेले विधान कोणते? या प्रश्नामध्ये आपल्याला 4 विधान दिले आहेत. 4 पैकी कुठलं विधान बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर पहिलं विधान आहे, फ्रान्सच्या सहाय्याने या अणुऊर्जा प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती. दुसरं विधान आहे, अमेरिकन तंत्रावर आधारित भारतातील हा पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. तिसरं विधान आहे, आशियातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प हा तारापूर आहे. तर चौथं विधान आहे, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हा तारापूर आहे. तर यामध्ये विधान क्रमांक 2, 3 आणि 4 हे योग्य आहेत, पण विधान क्रमांक 1 हे चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 37 आहे, कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे कशाने निश्चित केली आहे? दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत जी सीमा आहे ती कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा म्हणून निश्चित केली आहे. प्रश्न क्रमांक 38. इथे 2 विधान दिले आहेत, त्यापैकी योग्य विधान कोणतं आणि अयोग्य विधान कोणतं हे आपल्याला सांगायचं आहे. तर पहिलं विधान आहे, रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र भाट्टे येथे आहे. तर दुसरं विधान आहे, दापोलीला रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणतात. तर ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 39. याही प्रश्नामध्ये आपल्याला योग्य आणि अयोग्य विधान सांगायचं आहे. तर पहिलं विधान आहे, डोलोमाइट हा खडक महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीमध्ये सापडतो. आणि दुसरं विधान आहे, चुनखडी खडक महाराष्ट्राच्या कडप्पा प्रणालीत आढळतो. तर इथे दोन्ही विधाने हे योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 40 मध्येही योग्य आणि अयोग्य विधान सांगायचं आहे. पहिलं विधान आहे, मालवण जवळील कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे. तर दुसरं विधान आहे, एलिफंटा लेणी घारापुरी बेटावर आढळतात. तर ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार सिंचन स्रोत उतरत्या क्रमाने सांगा. तर त्याचा उतरता क्रम आहे, पहिले येतात विहिरी, 2 नंबरला येतात सरकारी कालवे, 3 नंबरला आहे तलाव, तर सर्वात शेवटी 4 नंबरला आहे खाजगी कालवे. प्रश्न क्रमांक 42. महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू आहे? त्याचं उत्तर आहे धुळे जिल्ह्यातील साक्री येथे. प्रश्न क्रमांक 43 मध्ये महाराष्ट्रातील आदिवासी जमाती दिल्या आहेत, तर आपल्याला त्या राहत असलेला प्रदेश सांगायचा आहे. तर कोरकू ही आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यामध्ये राहते. गोंड ही आदिवासी जमात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात राहते. वारली ही आदिवासी जमात ठाणे जिल्ह्यामध्ये आढळते. तर भिल्ल ही आदिवासी जमात धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 44. हापूस आंब्याची झाडे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर महाराष्ट्रातले 3 जिल्हे आहेत, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड. या 3 जिल्ह्यांमध्ये हापूस आंब्यांची झाडे आढळतात. प्रश्न क्रमांक 45. महाराष्ट्रातील कुठला पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील नागपूर आणि चंद्रपूर हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे. तर याचं उत्तर आहे नागपूर आणि चंद्रपूर. तर याचं उत्तर आहे नागपूर चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 46. मुंबई पणजी हा कोणत्या क्रमांकाचा महामार्ग आहे? मुंबई पणजीचा महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 आहे. प्रश्न क्रमांक 47. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये मॅंगनीज खनिजाचे विस्तृत साठे सापडतात? याचं उत्तर आहे नागपूर आणि गोंदिया. महाराष्ट्रातील या 2 जिल्ह्यांमध्ये मॅंगनीज खनिजाचे विस्तृत साठे सापडतात. प्रश्न क्रमांक 48. सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? याचं उत्तर आहे होजेरी. प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्रातील कोणते जिल्हे द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत?
याचं उत्तर आहे सांगली आणि नाशिक. प्रश्न क्रमांक 50. मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय म्हणतात? याचं उत्तर आहे आम्रसरी. प्रश्न क्रमांक 51. नारळाच्या बागा महाराष्ट्रात कोणत्या भागात आढळतात? त्याचं उत्तर आहे पश्चिम भागात. प्रश्न क्रमांक 52. कोकणातील घाटांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे सांगा. त्यांचा क्रम आहे थळ, कुंभार्ली, फोंडा आणि आंबोली. प्रश्न क्रमांक 53. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे? त्याचं उत्तर आहे भ्रंशमूलक उद्रेक. प्रश्न क्रमांक 54. वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत देशात प्रथम क्रमांक मिळवलेला जिल्हा कोणता? त्याचं उत्तर आहे गडचिरोली. प्रश्न क्रमांक 55. शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कारणीभूत ठरलेले घटक कोणते? तर याचे 3 महत्त्वाचे कारणीभूत ठरलेले घटक आहेत: जागतिकीकरण, आधुनिकीकरण आणि औद्योगिकीकरण. आणि याच 3 घटकांमुळे खेड्यातील जास्तीत जास्त लोक शहराकडे आकर्षित होऊन शहराचे शहरीकरण गतिमान झाले. प्रश्न क्रमांक 56. रेगूर मृदा मोठ्या प्रमाणावर आढळणारा प्रदेश कोणता? तर रेगूर मृदा ही दख्खनच्या पठारी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते. त्याचं उत्तर आहे दख्खनचा पठारी प्रदेश. प्रश्न क्रमांक 57. नागरी भागात एकत्रित कुटुंब पद्धती न आढळण्याचे कारण काय? तर त्याचे 3 कारणे आहेत: जागेची टंचाई, व्यावसायिक गतिशीलता, जीवनमानाचा वाढता दर्जा. आणि याच 3 घटकांमुळे नागरी भागात एकत्रित कुटुंब पद्धती आढळत नाही. प्रश्न क्रमांक 58. अंजीर पिकाचे उत्पादन जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? त्याचं उत्तर आहे राजेवाडी. राजेवाडी हे ठाणे जिल्ह्यातील जव्हारमधील एक गाव आहे. तेथे अंजीर पिकाचे उत्पादन महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त घेतले जाते. प्रश्न क्रमांक 59. कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे? त्याचं उत्तर आहे चंद्रपूर. महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त खनिज साठा आहे. प्रश्न क्रमांक 60. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात कोणती मृदा आढळते? याचं उत्तर आहे रेगूर मृदा. प्रश्न क्रमांक 61. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? याचं उत्तर आहे औष्णिक विद्युत ऊर्जा. तर औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी महाराष्ट्रामध्ये मिळणाऱ्या दगडी कोळशाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 62. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 72.6 ते 80.9. प्रश्न क्रमांक 63. सांगली जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात बॉक्साईट सापडते? त्याचं उत्तर आहे शिराळा. प्रश्न क्रमांक 64. पालघर तालुक्यातील कोणत्या टेकड्यांमध्ये बॉक्साईटचे साठे सापडतात? त्याचं उत्तर आहे तुंगार टेकड्या. प्रश्न क्रमांक 65. जांभा खडकाची पठारे कोणत्या प्रदेशात आहेत? त्याचं उत्तर आहे कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात. प्रश्न क्रमांक 66. महाराष्ट्राच्या सरासरी किती टक्के भागावर क्रिटॅशियस कालखंडातील लाव्हाचे थर आहेत? त्याचं उत्तर आहे सुमारे 80% भूप्रदेशावर. म्हणजे महाराष्ट्राच्या सुमारे 80% भूप्रदेशावर क्रिटॅशियस कालखंडातील लाव्हाचे थर आहेत. प्रश्न क्रमांक 67 मध्ये जलसिंचन कालवे दिले आहेत. त्यांची आपल्याला निर्मिती वर्ष सांगायची आहे. तर पहिला कालवा आहे कृष्णा कालवा, ज्याची निर्मिती झाली होती 1870 मध्ये. त्यानंतर खडकवासला कालवा, त्याची निर्मिती झाली 1875 मध्ये. त्यानंतर नीरा डावा बँक कालवा, त्याची निर्मिती झाली 1885 मध्ये. आणि गिरणा कालवा, त्याची निर्मिती झाली आहे 1910 मध्ये. प्रश्न क्रमांक 68. ठाणे जिल्ह्यात कोणत्या भागात गरम पाण्याचे झरे आहेत? तर ठाणे जिल्ह्यामध्ये गरम पाण्याचे झरे असलेला भाग आहे अकलोली. प्रश्न क्रमांक 69. महाराष्ट्रात वैद्यकीय पर्यटन केंद्र कुठे आहे? त्याचं उत्तर आहे
उरळी कांचन. तर उरळी कांचन हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि तेथे महाराष्ट्रातील वैद्यकीय पर्यटन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 70. सर्व पोलीस ठाणी ऑनलाईन जोडणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे? त्याचं उत्तर आहे पहिले. महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाणी ऑनलाईन जोडून महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. प्रश्न क्रमांक 71. सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असलेले भारतातील पहिले शहर कोणते? तर यामध्ये पहिला नंबर लागतो महाराष्ट्रातील पुणे या शहराचा. प्रश्न क्रमांक 72. सोलापूर धुळे महामार्गावर प्रवास करताना कोणते कोणते शहर लागतात? तर सोलापूरहून धुळ्याला प्रवास करत असताना आपल्याला 4 शहरे लागतात. त्यातलं पहिलं लागतं तुळजापूर, त्यानंतर उस्मानाबाद, त्यानंतर बीड आणि चाळीसगाव. प्रश्न क्रमांक 73. मुंबईमध्ये कोणत्या दिवशी 900 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला होता? आणि त्याचं उत्तर आहे 26 जुलै 2005 रोजी. प्रश्न क्रमांक 74 मध्ये महाराष्ट्रातील गायींच्या प्रजाती दिल्या आहेत आणि त्या आढळणारे ठिकाणे सांगायचे आहेत. तर देवणी ही गायींची प्रजाती उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये आढळते. डांगी ही गायीची प्रजाती रायगडमध्ये आढळते. गवळाऊ या गायीची प्रजाती नागपूरमध्ये आढळते. तर सोरटी ही गायीची प्रजाती अहमदनगरमध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 75. महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षांची पाने उन्हाळ्यात गळून का पडतात? त्याचं उत्तर आहे बाष्पीभवन कमी करण्यासाठी. तर महाराष्ट्रातील मोसमी वनांमधील वृक्ष त्यांची बाष्पीभवन कमी करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये त्यांची पाने गळून पडतात. प्रश्न क्रमांक 76. सहस्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? त्याचं उत्तर आहे पेनगंगा. प्रश्न क्रमांक 77. वणी हे गाव कोणत्या नदीवर वसलेले आहे? त्याचं उत्तर आहे निरगुडा. प्रश्न क्रमांक 78. अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 79. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं उत्तर आहे करबुडे. प्रश्न क्रमांक 80. चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चालतो? त्याचं उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 81. महाराष्ट्रातील चेरापुंजी कोणत्या ठिकाणाला संबोधतात? त्याचं उत्तर आहे आंबोली. आंबोलीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो, त्यामुळे याला महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून संबोधतात. प्रश्न क्रमांक 82. लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? याचं उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 83. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे? त्याचं उत्तर आहे पाडेगाव. पाडेगाव हे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आहे. प्रश्न क्रमांक 84 मध्ये महाराष्ट्रातील काही जिल्हे दिले आहेत, त्यांची साक्षरता सांगायची आहे. तर धुळे जिल्ह्याची साक्षरता आहे 72.8, नागपूरची साक्षरता आहे 88.4, नंदुरबारची साक्षरता आहे 64.4, तर अमरावतीची साक्षरता आहे 87.4. प्रश्न क्रमांक 85. जागतिक वारसा स्थळ यादीत महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो? तर महाराष्ट्रातील 3 स्थळे यामध्ये आहेत. त्यातलं पहिलं आहे अजिंठा वेरूळ, दुसरं कासचे पठार आणि तिसरं आहे छत्रपती शिवाजी टर्मिनस. प्रश्न क्रमांक 86. देशातील घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरू केलेला आहे? त्याचं उत्तर आहे पुणे महानगरपालिका. प्रश्न क्रमांक 87. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? त्याचं उत्तर आहे गडचिरोली. प्रश्न क्रमांक 88. भाताच्या संकरित जाती कोणत्या? त्याचं उत्तर आहे इंद्रायणी, जया आणि हंसा. प्रश्न क्रमांक 89. महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये कोणती मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते? तर ती आहे काळी मृदा.
काळी मृदा ही महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये जास्त प्रमाणामध्ये विखुरलेली आढळते. प्रश्न क्रमांक 90. माथेरान हे कोणत्या वस्तीचे उदाहरण आहे? त्याचं उत्तर आहे डोंगरमाथा. प्रश्न क्रमांक 91. कोकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असलेला क्रम कोणता? तर तो क्रम आहे राजापुरी, दाभोळ, जयगड आणि तेरेखोल. असा कोकणातील खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे. प्रश्न क्रमांक 92. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 93. कवी केशवसुतांचे स्मारक असलेले मालगुंड हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे रत्नागिरी. रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये मालगुंड या गावात कवी केशवसुतांचे स्मारक आहे. प्रश्न क्रमांक 94. स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून कोणता किल्ला प्रसिद्ध आहे? त्याचं उत्तर आहे रांगणा किल्ला. रायगड नंतर रांगणा किल्ला सुमारे 19 वर्षे राजधानी बनवण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 95. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी हा दर्जा कोणत्या शहराला मिळाला आहे? त्याचं उत्तर आहे औरंगाबाद. औरंगाबाद हे शहर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 96. 19 सप्टेंबर 2010 रोजी आधार योजनेचा शुभारंभ महाराष्ट्रात कुठे झाला? त्याचं उत्तर आहे नंदुरबार जिल्ह्यामधील शहादा तालुक्यातील टेंभली या गावात. प्रश्न क्रमांक 97. सातपुडा पर्वतरांगांमधील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर त्याचं उत्तर आहे नंदुरबार जिल्ह्यातील अस्तंभा. प्रश्न क्रमांक 98. खानदेशची काशी म्हणजेच दक्षिण काशी म्हणून महाराष्ट्रातील कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? त्याचं उत्तर आहे प्रकाशा. हे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 99. महाराष्ट्राची एकूण औष्णिक वीज क्षमता किती आहे? त्याचं उत्तर आहे 7980 मेगावॅट. प्रश्न क्रमांक 100. ओझरखेड आणि पालखेड ही धरणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? त्याचं उत्तर आहे नाशिक. तर मित्रांनो, असे हे भूगोलावर आधारित 100 प्रश्न होते, जे की तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी नक्कीच उपयोगाचे ठरतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.